नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. एकूण या ठिकाणी 327 जागांची वॅकन्सी आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुमची शैक्षणिक अर्हता या ठिकाणी काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, प्राथमिक शिक्षण विभाग यांच्यामार्फत ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. तर या ठिकाणी मराठी माध्यम यांच्यासाठी या ठिकाणी 245 जागांची वॅकन्सी आहे. त्यामध्ये सहाय्यक शिक्षक पदासाठी 151 वॅकन्सी आहे. पदवीधर शिक्षक या पदासाठी 94 वॅकन्सी आहे. असे एकूण या ठिकाणी 245 वॅकन्सी मराठी माध्यमासाठी या ठिकाणी आहे. त्यानंतर उर्दू माध्यमासाठी एकूण 66 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. त्यामध्ये सहाय्यक शिक्षक यासाठी 33 आणि पदवीधर शिक्षकासाठी 33 अशा 66 वॅकन्सी या ठिकाणी एकूण उर्दू माध्यमासाठी आहे. त्यानंतर हिंदी माध्यमासाठी एकूण 16 वॅकन्सी या ठिकाणी आहे. सहाय्यक शिक्षकसाठी 5 आणि पदवीधर शिक्षकसाठी 11 अशा एकूण 16 वॅकन्सी या ठिकाणी निघालेल्या आहे. शैक्षणिक अर्हता जे आहे या ठिकाणी मराठी माध्यमासाठी सहाय्यक शिक्षक या पदासाठी म्हणजेच उपशिक्षक या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, सोबत D.Ed तुमचं झालेलं असेल तर या 152 पदांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर पदवीधर शिक्षकासाठी तुमचं HSC D.Ed आणि BSc B.Ed विज्ञान विषयामध्ये झालेलं असेल किंवा HSC D.Ed BA B.Ed भाषा विषयामध्ये झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही 93 जागांसाठी पदवीधर शिक्षक म्हणून या ठिकाणी अर्ज करू शकता. आरक्षणानुसार वॅकन्सीज आपण या ठिकाणी बघू शकता. आपण आपल्या कॅटेगरीनुसार वॅकन्सी या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर उर्दू माध्यमासाठी 33 जागा ज्या आहेत. सहाय्यक शिक्षक या पदासाठी तुम्ही HSC D.Ed झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पदवीधर शिक्षकासाठी सेम क्वालिफिकेशन या ठिकाणी आहे. HSC D.Ed BSc B.Ed विज्ञान विषय किंवा HSC D.Ed BA B.Ed भाषा समाजशास्त्र विषयामध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही या 33 पदांसाठी अर्ज करू शकता. हिंदी माध्यमासाठी देखील या ठिकाणी सहाय्यक शिक्षक या पदासाठी HSC D.Ed झालेलं असेल तर 11 पदांसाठी तुम्ही या ठिकाणी वॅकन्सी अर्ज या ठिकाणी करू शकता. पदवीधर शिक्षकांसाठी देखील या ठिकाणी HSC D.Ed BSc B.Ed विज्ञान विषयामध्ये, त्यानंतर HSC D.Ed BA B.Ed भाषा समाजशास्त्र विषयामध्ये झालेलं असेल तर 5 पदांसाठी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी अर्ज जे आहेत तुम्ही 1 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 या काळादरम्यान सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत समक्ष अर्ज या ठिकाणी सादर करायचे आहेत. त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे 18 प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याकडे तुम्हाला अर्ज जे आहे प्राथमिक या ठिकाणी सादर करायचे आहेत. तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे 11 महिन्याच्या तात्पुरत्या कालावधीसाठी ही वॅकन्सी तुमची असणार आहे. परमनंट वॅकन्सी या ठिकाणी नाही. या ठिकाणी भरपूर अशा अटी शर्ती देखील दिलेल्या आहेत. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिराती एक वेळ व्यवस्थित वाचा. नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.